सर्वांना जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील समावेशकतेचे मोठे पुरस्कर्ते आणि शिल्पकार मानले जातात. जात, पात, धर्म, लिंग, भाषा किंवा आर्थिक स्थिती असा कोणताही भेदाभेद न करता समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी, सन्मान आणि न्याय मिळवून देणे म्हणजे समावेशकता होय. बाबासाहेबांनी समावेशकतेचा पाया मजबूत करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांनी दलित, शोषित, उपेक्षित, पीडित, वंचित घटकांना, स्त्रिया, शेतकरी, कामगार, भटके विमुक्त जाती जमाती, अलुतेदार, बलुतेदार आदी सर्वांनाच सन्मान आणि समान हक्क मिळवून देण्यासाठी चळवळी उभारल्या. आपल्या बुद्धिमत्तेचा कौशल्याने वापर केला. त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर आधारित समाजाची पायाभरणी करण्यासाठी आणि माणसाला माणुसकीने आणि समतेने वागविले पाहिजे यासाठी लढा दिला. जात, धर्म, वंश किंवा लिंग असा भेद न करता सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा याकरता त्यांनी संविधानातील मूलभूत हक्काद्वारे समान संधीची हमी दिली आणि त्यासोबतच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय या वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता आरक्षणाची सुद्धा तरतूद केली. आपल्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, महात्मा गांधी, राजश्री शाहू महाराज आदी महामानवांनी समावेशकता, समानता आणि मानवतेसाठी काम केलं. त्यांचे विचार आणि कार्य हे कोणत्याही एका जाती, धर्म किंवा वर्गापुरते मर्यादित नव्हते, तर ते सर्व समाजासाठी आणि अखिल मानवतेच्या कल्याणासाठी होते. पण दुर्दैवानं आज आपण या सर्व महामानवांना आमचे आणि तुमचे अशा चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतो, जे समाज आणि देशाकरता घातक आहे. ज्यांनी समावेशकतेकरता आयुष्यभर काम केलं त्यांनाच जाती धर्मात विभाजित करणं म्हणजे एक प्रकारचा विरोधाभास आहे. संत महात्मे असतील, महापुरुष असतील, त्यांना जाती धर्मात मर्यादित करण्याऐवजी त्यांनी दिलेला समानतेचा, न्यायाचा, बंधुतेचा आणि मानवतेचा संदेश आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जगला पाहिजे. चला, आपण सर्व समावेशक समाजाच्या निर्मितीसाठी आमचे तुमचे ही भावना सोडून आपले हा दृष्टिकोन स्वीकारूया. समाज परिवर्तनाच्या लढ्याचे महानायक, समावेशकतेचे खंदे पुरस्कर्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय संविधान.